टेकटॉक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रीती पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप 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 स्वागत करते। तर पहा, सकाळी उठल्या बऱ्याच दिवसानंतर कडक असं ऊन पडलेलं होतं। मग मी मस्त सकाळी उठल्यानंतर गॅलरीमध्ये आले आणि माझी सर्व झाडे पाहिली आणि ही झाड पाहिली की मला एकदम असं प्रसन्न वाटायला होतं। आणि हो, दिवसभर आपल्याला एनर्जेटिक राहायचं असेल तर दिवसाची सुरुवात ही एकदम सुंदरच व्हायला हवी। आणि असो, चला आज आहे वीकेंड व आज बरीच अशी पेंडिंग काम आहेत जी मला आज आवरायची आहेत आणि त्याआधी ओवी उठण्यापूर्वी मला सर्व स्वयंपाक वगैरे देखील आवरून घ्यायचा आहे। तुम्ही हा गोकर्णीचा वेल पाहिला ना, जो जवळजवळ मी आता फक्त 1 महिना झाला असेल त्याला आणलेला आहे आणि तेव्हापासून हा एवढ्या फास्टली ग्रो करतोय। मग पटापट सर्व कामे आवरायला सुरुवात केली, मस्त फ्रेश वगैरे झाले व म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी मस्त असं स्वामींचं मंत्र किंवा काहीशी जुनी गाणी वगैरे लावली की कामात देखील मन रमतं। आणि विकेंड असल्याने ओवी देखील तिच्या पप्पांसोबत जास्त वेळ झोपून राहिली होती। पण विकेंड जरी असला तरी आपल्या पोटाला काही सुट्टी नाहीये, सो आपली कामही चालायचीच। उलट आपण सुट्टी दिवशी जास्त एक्स्ट्राची जी कामं असतात ती करून घेतो। चला तर मग माझ्याकडे कणिक वगैरे भिजवून झाली व आज स्पेशल असं काही नाही, पण मी आज ओवीसाठी बनवते वरणफळं, ज्याला काही जण वरण चकोल्या असं देखील म्हणतात, पण आमच्याकडे वरणफळच म्हणतात, सो मी देखील तेच म्हणते। तर ओवीसाठी मी असं वेगवेगळ्या काही ना काही डिश अधूनमधून बनवतच असते, कारण रोज रोज तेच उपीट, शिरा, खिचडी हे देखील खाऊन ओवी कधी कधी खायला टाळाटाळ करते व असं काहीतरी वेगळं थोडंसं तिला चेंज म्हणून टेस्टला दिलं तर मग ती आवडीनं खाते। तर इकडे मी डाळ वगैरे शिजायला घातली और कहाणी में आ गया ट्विस्ट। हे बघा, माझा इकडे गॅस संपला आणि आहो देखील उठलेले होते, मग त्यांना उठल्या मी आधी इकडे कामाला लावलं। तर इकडे आहोंनी मला गॅस वगैरे जोडून दिला व त्यांना तर माहीतच नव्हतं की मी इकडे शूट करते। ठीक आहे, असो चला। तर मी इकडे थोडंसं तूप, त्यात जिरी, मोहरी, थोडंसं लसूण हे सगळं घालून इकडे फोडणी देऊन घेतली आणि त्यानंतर अशी राऊंड फळे बनवली। दरवेळेस तर मी हे नॉर्मलच बनवते, पण म्हटलं चला ह्यावेळेस थोडंसं काहीतरी वेगळं, कारण हे मी ओवीसाठी बनवत होते आणि ओवीला देखील थोडंसं वेगळी डिश दिसेल आणि ती आवडीने खाईल। आणि मग इकडे ओवीसाठी मस्त असा खाऊ तयार झाला। तोपर्यंत मॅडम देखील झोपेतून उठल्या होत्या, तिचं देखील सगळं आवरून घेतलं, तिला देखील फ्रेश केलं आणि खरंच फळे खूप टेस्टी झाली होती जी की ओवीने आवडीने खाल्ली। आणि आता मॅडम तर आज उशिरा उठल्या होत्या, त्यामुळे ती आज काही झोपणार तर नव्हतीच, पण आम्हाला भरपूर अशी कामं देखील पेंडिंग होती जी आवरायची होती। मग थोड्या वेळ आम्ही ओवीसोबत टाइम स्पेंड केला, तिच्या झोपण्याची वाट बघत अक्का एक मूवी देखील बघून झाला, पण ओवी काही झोपत नव्हती। आणि हे बघा, ओरडल्यानंतर ओवी तिच्या पप्पांना सांगते इकडे की मम्मा अशी मारते। आणि आजचा मेन जो टास्क होता, आम्हाला सोफा क्लिनिंग करायचं होतं, ते तर बाजूलाच राहून गेलं, कारण ओवी काही झोपतच नव्हती आणि सोफा क्लिनिंग म्हणल्यानंतर पसारा तर भरपूर होणार होता। म्हटलं चला मग बाकीचे देखील कामं आवरून घेता येईल, वरच्या झाडांना काही पाणी घातलंच नव्हतं, मग त्यासाठी आहोंनी इकडे सगळी झाडे खाली घेतली। अरे एवढं का एकदम खालून येते पाणी? का बरं? म्हणजे त्यात माती कमी आहे का? नाही, माती कमी असतं तर एवढं वाढलंच नसतं की कोकोपीट, म्हणजे कोकोपीटमुळे एवढं डायरेक्ट पाणी खाली येते त्यातून, म्हणजे असा निचरा होऊन। आणि हा माझा सोफा, केवढी धूळ झाली या सोफ्यावरती, डाग देखील पडलेले आहेत। तर म्हटलं चला आज याची डीप क्लिनिंग करून घेऊयात, कारण यापूर्वी डीप क्लिनिंग मी 4 महिन्यापूर्वी केली होती, जेव्हा मी माझ्या गॅलरीचं एक्सटेन्शन केलं होतं। तर इकडे मी हा सोफा वॉश करण्यापूर्वी याची नॉर्मल क्लिनिंग करून घेत आहे। आणि या सोफ्याबद्दल सांगायचं झालं तर हा सोफा आम्ही रेडीमेड नाही बनवून घेतलेला होता, आणि जेव्हा हा आम्ही सोफा बनवला तेव्हा हा पूर्णपणे प्लेन बनवला गेला होता, पण तेव्हा आम्हाला याच्यामध्ये असे पार्टिशन हवे होते, म्हणून आम्ही त्यांना सांगून हा सोफा चेंज करून घेतला, याच्यामध्ये असे सीट्स बनवून घेतले। आणि आता असं झालं आहे की त्या पार्टिशनमध्येच धूळ जाऊन बसते आणि त्याचबरोबर ओवी देखील त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी टाकत असते, ज्या मला टाईमाला अजिबात सापडत नाहीत। आणि याच्यामधली धूळ बघून आता कधी कधी असं वाटतं की तो प्लेनच असलेला बरा होता। तर पहा, इकडे सोफा क्लीन करून देखील झालेला आहे आणि एकदम बघूनच कसा फ्रेश वाटतोय, पण कम्प्लीट याला 1 तास गेलेला आहे आणि व्हॅक्यूम क्लिनरच्या आवाजाने ओवी देखील उठलेली आहे। ओवी, काय झालं शोनाला? पण पहा, आपल्याला वरतून समजत नाही, पण सोफ्यामध्ये एवढी धूळ निघली आहे आणि व्हॅक्यूम क्लीनरने सक्शन केल्यामुळे तो बऱ्यापैकी ड्राय झालेला आहे, तरी पण 1 ते 2 तास तरी पूर्ण कंप्लीट ड्राय होण्यासाठी त्याला लागतील।
तर 1 ते 1.5 महिन्यापासूनचं पेंडिंग असलेलं काम फायनली कंप्लीट झालंय आणि मला तर असलं भारी फील होत आहे, एकदम रिलॅक्स वाटत आहे. तर चला म्हटलं इकडे मस्त की चहा बनवता येईल. मग मस्त गरमागरम असा कडक आलं घालून चहा केला आणि इकडे बघा ओवी कशी मला लाडीगुडी लावत आहे चहा पिण्यासाठी. तर मी सोफा व पिलोचे कव्हर ऑलरेडी वॉश करून ठेवले होते. मग ते पटापट सगळं मी लावून वगैरे घेतले. तर पहा इकडे असा दिसतोय फायनल लुक सोफ्याचा. दिसतोय ना नव्यासारखा. चला तर मग हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये. बाय.